शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतो आहे। आढळरावांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय। शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात। शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं घड्याळ चिन्हावरती ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील, त्यामुळे शिरूरमध्ये आता अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत आपल्याला बघायला मिळेल। आणि याविषयी अधिक अपडेट्स घेऊया। तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, आढळराव पाटलांचा फायनली आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतोय। कसं शक्ती प्रदर्शन या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपल्याला शिरूरमध्ये बघायला मिळणार आहे? नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी डॉक्टर अमोल कोल्हेंना खासदारकीवरून चॅलेंज केलं होतं आणि त्यानंतरच समजलं होतं की शिरूर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे म्हणजे अजित पवार गटाकडेच असणार आहे। आणि त्यानंतरून अजित पवार गटाचा उमेदवार कोण असणार आहे अनेक चाचपणी करण्यात आली आणि अखेर शिवाजी आढळरावांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं। मात्र शिवाजी आढळराव हे महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे पक्षात होते आणि त्यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन तिकीट देणार की शिंदे गटातूनच तिकीट मिळणार अशा चर्चा होत्या। अखेर त्याला आता फुल स्टॉप मिळालेला आहे, कारण शिवाजी आढळराव पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांच्याच नाव पुढे खरं तर शिरूर लोकसभेची जागा महायुतीतील ही तेच लढतील अशी एकंदरीत पूर्ण शक्यता आहे आणि त्या पद्धतीने आजच्या या मेळाव्यामध्ये होताना पाहायला मिळेल। आढळरावांचा प्रवेश 4 वाजता होतोय। अजित पवार असतील, दिलीप वळसे पाटील असतील, सुनील तटकरे असतील, हे प्रमुख नेते खरं तर उपस्थित राहणार आहे। यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होताना पाहायला मिळतोय। बरोबर तुषार, त्यामुळे आढळराव पाटील यांच्याबद्दलच्या सगळ्या चर्चांना आज अखेर पूर्णविराम लागतोय आणि ते आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात। धन्यवाद तुषार।